मनमाडला मध्यरात्री तरुणाची निर्घृण हत्या. सुदर्शन चव्हाण खून प्रकरणाने परिसर हादरला. काही संशयित आरोपींना अटक. शहरात तणावपूर्ण शांतता. येथील ईदगाह परिसरात काल मध्यरात्री एका तरुणाची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. सुदर्शन सूरज चव्हाण असे मृत तरुणाचे नाव असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली व काही संशयितांना अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार सुदर्शन चव्हाण याच्यावर काल मध्यरात्री काही तरुणांच्या टोळक्याने अचानक हल्ला केला. हा हल्ला इतका भीषण होता की सुदर्शनचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले होते. भरवस्तीत झालेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. सुदर्शनचा खून नेमका कोणत्या कारणातून झाला याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. जुना वाद, वैयक्तिक शत्रुत्व किंवा इतर काही कारणातून हा प्रकार घडला का याचा शोध पोलीस घेत आहेत. भर रस्त्यात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सुदर्शनला पाहून परिसरातील नागरिकांनी पोलिसांना पाचारण केलं. घटनेची माहिती मिळताच मनमाड उपविभागीय पोलीस अधीक्षक बाजीराव महाजन व पोलीस निरीक्षक विजय करे यांनी फौज फाट्यासह तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणी पोलिसांनी वेगाने चक्र फिरवत काही संशयित तरुणांना ताब्यात घेतलं आहे. त्यांची कसून चौकशी सुरू असून या गुन्ह्यात आणखी किती जणांचा सहभाग आहे याचा तपास पोलीस करीत आहेत. पुढील तपासासाठी मृतदेह स्थानिक शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या घटनेमुळे सुदर्शनच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी करण्यात आली आहे. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.